शिवराज महाविद्यालयात राष्ट्रीय सद्भावना दिन साजरा. भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना करण्यात आलं अभिवादन. संस्थेचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रतिमा पूजन. गडिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात सद्भावना दिनानिमित्त भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. प्राचार्य डॉक्टर एस.एम. कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन संस्थेचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रारंभी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर जी गायकवाड यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर एन.बी. एकिले यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या कार्याबाबत मार्गदर्शन करताना भारताची एकता आणि अखंडता, डिजिटल इंडिया, माहिती आणि तंत्रज्ञान, महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 33% आरक्षण, श्रीलंका शांती समझोता 1987 याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. तसंच सद्भावना दिवसानिमित्त सर्व धर्म, जाती, संप्रदाय, भाषा आणि अन्य क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय एकता आणि सांप्रदायिक सलोखा जपणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केलं. संस्थेचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी भारत देशासाठी गांधी घराण्यानं केलेला त्याग विसरून चालणार नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी या देशाला आधुनिक तंत्रज्ञानाची देणगी देऊन क्रांतिकारी बदल घडवला. त्यामुळे जगभर आपले भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर आहेत. या देशाचा युवक सक्षम झाला पाहिजे यासाठी राजीव गांधी नेहमीच प्रयत्नशील राहिलेले आहेत असं प्रतिपादन केलं. यावेळी अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात संचालिका प्राध्यापिका सौ बीनादेवी कुराडे, पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगुले, रजिस्ट्रार डॉक्टर संतोष शहापूरकर, प्राध्यापक अजित केसरकर यांच्यासह वरिष्ठ आणि कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर बी.एम. जाधव यांनी केलं तर आभार डॉक्टर विशाली हेरेकर यांनी मानले.